वेलकम ऑल ऑफ यू ऑन माय यूट्यूब चॅनल. सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 2.3 द लिटल रिव्हर या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट हा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला. त्यानंतर पाहिलं आपण कवितेचं डिस्क्रिप्शन. अतिशय सुंदर पूर्ण अशी कविता आपण पाहिली. आज आपण सुरू करत आहोत इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरू करूया आजचा सेशन इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन 1A. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. खाली काही प्रश्न दिलेले आहेत, ते कवितेचा आधार घेऊन तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1. 2 ट्रीज. कवितेमध्ये आलेली 2 झाडांची नावे, मँगो अँड पाम. नंबर 2. 2 ॲनिमल्स. 2 प्राण्यांची नावं आलेली आहेत कवितेमध्ये. कोणते आहेत ते? काऊ अँड जॅकल. नंबर 3. 2 सीझन. 2 ऋतूंची नावं आलेले आहेत. 1 इज समर अँड सेकंड 1 इज आषाढ. नंबर 4. 2 नॉन इंग्लिश वर्ड. 2 इंग्रजी नसणारे शब्द या ठिकाणी आलेले आहेत कवितेत. कोणते ते? गमछास अँड आषाढ. नंबर 5. 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. दिवसाच्या 2 वेगवेगळ्या वेळांचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं. कोणते ते? डस्क अँड डॉन. डस्क म्हणजे दिवस मावळतानाची वेळ आणि डॉन म्हणजे पहाटेची वेळ. नंबर बी. पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राइब साऊंड्स. म्हणजे जे शब्द आवाजाचं वर्णन करतात असे शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहेत. कोणते शब्द असतील ते? चिर्पिंग. फर्स्ट 1 इज कोणता येईल? चिर्पिंग. नंबर 2 येईल स्प्लॅशिंग. चिर्पिंग म्हणजे चिवचिवाट करणे. नंबर 2 स्प्लॅशिंग म्हणजे पाण्याचा आवाज. हाऊल. हाऊल म्हणजे कोल्हेकुई. नंबर 4 बॅबलिंग म्हणजे मोठा गोंगाटाचा आवाज. नंबर सी. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. नदीच्या पाण्याचं वर्णन करण्यासाठी कोणते शब्द या कवितेत आलेले आहेत? बघा कोणते आले आहेत? इनस्पेट. इन्स्पेट हा शब्द आलेला आहे म्हणजे पूर येणे किंवा पाणी वाढणे या अर्थाने आहे. नंबर 2 टॉरंट. टॉरंट म्हणजे पाण्याचा वेग दर्शवणारा हा शब्द आहे. टॉरंट. स्रिल. स्रिल म्हणजे भोवरा. ज्यावेळेस पाणी वेगात वाहतं त्यावेळेस ते गोल गोल फिरतं. स्रिल. नंबर 4 मडी. मडी म्हणजे गडूळ. असं पाण्याचं, नदीच्या पाण्याचं वर्णन करण्यासाठी हे शब्द आलेले आहेत. या व्यतिरिक्तही अजून काही शब्द असतील तेही तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2A. फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन्स द फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन. अंडरलाइन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. यामध्ये कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजेच जे अलंकाराचं उदाहरण आलेलं आहे. कोणता अलंकार आलेला आहे कवितेमध्ये? अनुप्रास अलंकार म्हणजे पुनरावृत्ती होणारा अलंकार. आपण चिटचॅट आणि मध्ये पाहिलेलंच आहे मागील व्हिडिओमध्ये. त्याच्याबद्दलची जास्त माहिती अंडरलाईन करायचं तुम्हाला. जो साऊंड त्या ओळीमध्ये आलेला आहे ती ओळ लिहून त्या साऊंडच्या खाली अंडरलाईन करायची लिहायची आहे तुम्हाला. बघा पहिली ओळ आलेली आहे. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इझी. इथं काऊज अँड कार्ट कॅन क्रॉस. स क चा उच्चार आलेला आहे. कॅन क्रॉस क चा उच्चार आलेला आहे. नंबर 2 ओळ कोणती आहे? नो साईन ऑफ स्लिम द सँड शाईन ब्राईट. चा उच्चार आलेला आहे. साईन ऑफ स्लिम सँड शाईन. चा उच्चार आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या नंबर 2 स्टांजामध्ये नंबर 2 ची ओळ आलेली आहे. ऑन वन शोर कॅश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. ऑन चा उच्चार आलेला आहे. नंबर 3 स्टांझामध्ये गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू बँक. चा उच्चार आलेला आहे. बॉयज बाथ. नंबर 4 स्टांझामध्ये ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. चा उच्चार आलेला आहे. या 5 ओळी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. क्वेश्चन बी. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओना मोठा पोया. आता जो अलंकार आलेला आहे ओना मोठा पोया, जो आवाज दर्शवतो, त्या अलंकाराबद्दलच्या ओळी कोणकोणत्या आलेल्या आहेत किंवा ते शब्द कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. बघा स्टांझा नंबर 2 मध्ये नंबर 3 ची लाईन नंबर आलेले. चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. चिर्पिंग हा साऊंड दर्शवणारा शब्द आलेला आहे. त्याच्याच खालची ओळ आहे.
द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. हाऊल हा शब्द ओनामोटा पोया आहे, तो दर्शवतो. नंतर नंबर 3 स्टांजामध्ये नंबर 4 आहे स्प्लॅशिंग विथ देअर गमजाज ॲज दे वेड. स्प्लॅशिंग म्हणजे पाण्याचा आवाज दर्शवणारा हा शब्द आहे. त्यानंतर लास्ट स्टांजामध्ये एक ओळ आलेली आहे बघा, नंबर 3. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड. बॅबलिंग हा आवाज दर्शवणारा शब्द आहे. क्वेश्चन नंबर 3. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे वर्णानुक्रमाने तुम्हाला शब्द ठेवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 पहा. समर, साइन, स्लिम, सँड, शेड, स्टायर, स्कोर, साऊंड, स्रिल, स्ट्रॉंग हे शब्द आहेत. या शब्दाची जे वर्णानुक्रम आहेत ते लावण्यासाठी आपल्याला पहिलं लेटर पाहावं लागेल. प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर स्टार्ट होतं आहे यसनं. यस जर समान अक्षर असेल, जर शब्दांचे समान अक्षर असतील, जर अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे असतील त्यावेळेस तुम्ही त्याच्या पुढचं लेटर घ्यायचं आहे. पहा, जर पुढचे लेटर जर बघितले आपण तर ए न सुरू होणारं कोणतं लेटर आहे बघा, ते आहे सँड. म्हणजे 1 नंबरला सँड येईल. त्याच्यानंतर ए बी सी, सी न सुरू होणारा शब्द आहे स्कॉर. 2 नंबरला येईल डी एच न सुरू होतं परत. त्याच्यानंतर डायरेक्ट एच न शेड. त्याच्यानंतर एच नंतर आय येतं आहे, साईन हा शब्द येतो आहे. त्याच्यानंतर स्लिम, साऊंड, स्टायर, स्ट्रॉंग आणि समर असा वर्णानुक्रम लागेल. नंबर 2 बँक्स, ब्लॉझम, बॉयज, बाथ, बॅबलिंग. याच्यामध्ये बी न सुरू होणारे सगळे शब्द आहेत, परंतु त्याच्या पुढचे जर शब्द घेतला, लेटर्स घेतलं तर ए न सुरू होत आहेत. ए न सुरू होणारे 3 लेटर्स आहेत, बँक्स, बाथ आणि बॅबलिंग. आता समान अक्षर आल्यानंतर पुढचं लेटर्स घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं जर लेटर बघितलं या 3 शब्दातलं तर बी, एन आणि टी येत आहे. त्यामुळं बॅबलिंग हा शब्द 1 नंबरला, बँक्स नंबर 2ला, बाथ 3 नंबरला, ब्लॉझम हा नंबर 4ला आणि लास्ट वर्ड येतो आहे बॉईज. क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये शब्दसंख्या जास्त आहे. पहा शब्द कोणते आहेत, दीज, दो, टू, थ्रॉंग, देअर, देअर, दे, ट्रॅप, टॉरंट. आता याच्यामध्ये टी एच न सुरू होणारे जवळपास 5 ते 6 शब्द आहेत. बघा कोणकोणते आहेत, देअर, देअर, टी एच ई आय आर देअर, टी एच ई आर ई देअर, दीज, दे, दो, थ्रॉंग हे शब्द आहेत टी एचनं. टी एच हे समान लेटर आलेलं आहे. टी एचच्या नंतर पुढचं लेटर बघा ई आलेलं आहे. ईचे समान लेटर असणारे 4 शब्द आहेत, दीज, दे, टी एच ई आय आर देअर आणि टी एच ई आर ई देअर. याच्यामध्ये टी एच ई आय आर हा शब्द सर्वात प्रथम येतो आहे. नंतर येतो आहे टी एच ई आर ई देअर. त्याच्यानंतर टी एच ई एस ई दीज, दे. त्याच्यानंतर येतो आहे दो, टी एच ओ यू जी एच. त्याच्यानंतर टी एच आर ओ एन जी थ्रॉंग म्हणजेच गर्दी या शब्दाचा अर्थ, तो शब्द येतो आहे. त्याच्यानंतर येतो आहे टी डबल ओ टू. त्याच्यानंतर येतो आहे टॉरंट, टी ओ डबल आर ई एन टी टॉरंट. आणि लास्ट वन येतो आहे ट्रॅप. 4. व्हॉट ॲस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. खाली काही वाक्यप्रचार दिलेले आहेत, काही ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळीवरून त्यांचे अर्थ तुम्हाला सांगायचे आहे की त्या ओळीमधून काय सांगितलेलं आहे. ए देअर कूल शेड, ती शांत सावली. त्या थंडगार सावलीचं काय वर्ण होतं, ती ओळ अशी आहे, द विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. म्हणजे त्या सावलीमध्ये त्या ठिकाणी जे खेड्याचे जे त्या गावातील पुजाऱ्यांची वस्ती होती. नंबर बी ओनली नी डीप, फक्त गुडघावर काय होतं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. द ओनली नी डीप इन समर द वॉटर इज ओनली नी डीप, उन्हाळ्यामध्ये पाणी फक्त गुडघावर होतं. सी नॉट टू स्टीप, जास्त खोल नव्हतं. काय, फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप, जरी किनारे उंच असले तरीसुद्धा पाणी जास्त खोल नव्हतं. डी हाऊसवर्क ऑन द रिव्हर बँक, नदीच्या किनारी कोणकोणती घरातली कामं चालायची, कोणती चालायची, वॉशिंग क्लोथ्स अँड क्लिनिंग डिश. स्काउट डिश हा शब्द इथं आलेला आहे. इन्स्पेक्ट म्हणजे भरपूर किंवा मोठ्या प्रमाणात पाणी आपण पूर म्हणतो ते कुठं असायचं, इन्स्पेक्ट द रिव्हर्स इन स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग, नदीला भरपूर पूर आलेला असायचा. एफ राईफ विथ साऊंड,
मोठा आवाज कशाचा यायचा? द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड, म्हणजे वाऱ्याचा गोंगाट किंवा सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. क्वेश्चन नंबर 5. द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. या कवितेमध्ये 2 विरोधाभास चित्र दाखवले आहेत, एक उन्हाळ्यातील आणि एक पावसाळ्यातील. राईट डाऊन 4 पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. मग या 2 ऋतूमध्ये कोणकोणता विरोधाभास दर्शवणारे चित्र दाखवलेले आहेत या कवितेमध्ये ते तुम्हाला खालील चार्टमध्ये लिहायचे आहेत. 4 वाक्य लिहायचे, 4 सीन लिहायचे तुम्हाला. इन समर अँड इन मान्सून. इन समरमध्ये फर्स्ट वन इज काय येऊ शकेल? द वॉटर इज ओनली नी डीप, पाणी फक्त गुडघाभर असतं. तेच पिक्चर मान्सूनमध्ये कसं असेल? द वॉटर राईज, म्हणजे पाणी वाढतं. नंबर 2 बघा, इन समरमध्ये काय असेल? द रिव्हर बँक्स आर हाय, नो स्टीप वॉटर. नदीचे काठ उंच दिसतात का? तर पाणी कमी असतं. मान्सूनमध्ये तीच नदीची स्थिती काय असते? द रिव्हर इज इन स्पीड, नदीला पूर आलेला असतो. नंबर 3, इन समरमध्ये नो साईन ऑफ स्लिम, द सँड शाईन ब्राईट. नदीमध्ये वाळू चमकत असते, कुठेही चिखलाचं नामोनिशान नसतं. पण इन मान्सूनमध्ये द मडी टॉरंट, परंतु गढूळ पाणी असतं मान्सूनमध्ये नदीमध्ये. नंबर 4, इन समर बघा, ऑन शोअर देर इज अ कॅश फील्ड ब्लॉझम व्हाईट. नदीच्या काठावरती जी पानकंस असतात पांढरी शुभ्ध ती चमकत असतात, डोलत असतात. इन मान्सूनमध्ये तीच कंडिशन काय असते? द वॉटर इज इन द वूड्स ऑन शोअर, पाणी त्या नदीकाठच्या जंगलामध्ये पर्यंत शिरलेलं असतं. क्वेश्चन नंबर 6. गेस हू आय ॲम. मी कोण आहे? हे कोड दिलेलं आहे पहा. ते कोड कोणतं आहे? आय ऑलवेज रॅन, आय नेवर वॉक. मी नेहमी पळते, मी चालत नाही. आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक. मी नेहमी आवाज करते परंतु मी बोलत नाही. आय हॅव अ बेड बट नेवर स्लीप. मला बेड म्हणजे पात्र आहे परंतु मी कधीही झोपत नाही. आय हॅव अ माउथ बट हार्डली एट. मला तोंड असतं परंतु मी त्या तोंडाचा उपयोग खाण्यासाठी करत नाही. आय लव टू फॉल. मला खाली पडायला आवडतं बट कांट क्लाइंब अप. परंतु वरती मला चढता येत नाही. गेस हू आय ॲम. प्लीज डोंट गिव्ह अप. कृपया सांगा, कोडं सोडून देऊ नका. या सर्व कोड्याचा जर विचार केला तर हे सर्व कोडं आहे नदीबद्दल. नदी पळते, ती कधीही चालत नाही. नदी बोलते, खळाळत वाहते परंतु बोलता येत नाही तिला. तिला बेड आहे, बेड म्हणजे नदीचं पात्र असतं परंतु बेड या अर्थाने ती झोपत नाही. तिला मुख असतं, नदीचं आपण उगमस्थान म्हणतो परंतु त्यांना खाता येत नाही. ती वरून खाली पडू शकते. नदी डोंगरातून खाली पडते परंतु डोंगरावरती खालून वरती जाऊ शकत नाही. असं या कोड्याचं उत्तर आहे नदी. एनकरेज स्टुडंट टू फाइंड डिफरंट रिडल्स इन इंग्लिश, दे कॅन यूज देम ॲज लँग्वेज गेम्स. असेच वेगवेगळी कोडी शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ट्राय टू ट्रान्सलेट द अबोव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. आणि तुमच्या शब्दामध्ये हेच कोड वेगळ्या पद्धतीनं सांगा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. Question number 7. Imagine you were at Riverside class picnic and slipped and fell into the river while playing games. कल्पना करा की नदीकाठी एका सहलीला तुम्ही गेलेला आहात, वर्गाची सहल तुमच्या गेलेला आहे आणि खेळत असताना तुमचा पाय घसरून तुम्ही त्या नदीमध्ये पडता. राईट इन अबाउट 12 to 15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट सेव्ड यू. 12 ते 15 ओळीमध्ये लिहा की तुमच्या वर्गमित्राने तुम्हाला कसं वाचवलं. चला तर मग सुरू करूया हा पॅरेग्राफ लिहिण्यासाठी. आवर स्कूल ऑर्गनाइज्ड अ क्लास पिकनिक फॉर ऑल द स्टुडंट्स इन आवर क्लास. आमच्या वर्गाने एक सहल आयोजित केली आमच्या वर्गासाठी, सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. इट वॉज अ रिव्हर नेम्ड तेरणा नियर आवर सिटी. आमच्या शहराच्या जवळच एक तेरणा नावाची नदी होती, तिथं पिकनिक स्पॉट आमचा ठरला. विथ प्लीजंट ॲटमॉस्फिअर अँड कूल एन्व्हायरमेंट वी वेंट देअर. अतिशय सुंदर असं वातावरण होतं, प्रसन्न असं थंड वातावरणामध्ये आम्ही तिथे पोचलो. मी अँड माय फ्रेंड डिसायडेड टू प्ले क्रिकेट. मी आणि माझ्या मित्रांनी क्रिकेट खेळायचं ठरवलं. देअर वेअर 9 ऑफ अस. आम्ही जवळपास 9 जण होतो. प्लेईंग क्रिकेट खेळत होतो. वी फाउंड अ ग्राउंड नियर रिव्हर वेअर वी कॅन प्ले. आम्ही एक छोटंसं मैदानही शोधलं नदीच्या काठावरती की जिथं आम्ही क्रिकेट खेळू. वी वेअर हॅविंग अ ग्रेट टाईम. आम्हाला खूप मजा वाटत होती. व्हाईल प्लेईंग विराट हिट द बॉल अँड आय वॉज ट्राईंग टू कॅच इट.
विराटनं, जो माझा मित्र होता, त्यानं बॉल मारला आणि मी तो पकडण्याचा प्रयत्न केला. बट ॲक्सिडेंटली आय स्लेप्ट फ्रॉम हाय अँड फॉल इन टू द रिव्हर. परंतु अचानकपणे नकळतपणे माझा पाय घसरला आणि मी नदीमध्ये पडलो. आय डोंट नो हाऊ टू स्विम. मला पोहता येत नव्हतं. आय वॉज फ्रायटन. मी घाबरलो. बट माय फ्रेंड्स ट्राईंग टू गिव्ह मी सजेशन. परंतु माझे मित्र सर्वजण मला सूचना द्यायला लागले. आय वॉज नॉट इन मिडल बट नियर टू रिव्हर बँक. मी नदीच्या मध्यभागी नव्हतो, नदीच्या काठावरतीच होतो. विराट टोल्ड मी टू होल्ड हिज बॅट. विराटनं माझ्याकडे बॅट देऊन मला सांगितलं की ती बॅट पकड. आय वॉज ट्राईंग टू होल्ड इट. मी ती पकडण्याचा प्रयत्न केला. फायनली आय होल्ड इट. शेवटी मी एकदा ती पकडली अँड ही पुल्ड मी फ्रॉम वॉटर. त्यानं मला पाण्यातून बाहेर काढलं. इट वॉज अ व्हेरी स्केरी सिच्युएशन. ती अतिशय भयानक परिस्थिती होती. बट ही शोड प्रेझेन्स ऑफ माइंड अँड सेव्ड माय लाईफ. परंतु त्यानं प्रसंगावधान दाखवलं आणि माझा जीव वाचवला. इट वॉज अन ॲक्सिडेंट फेअर विच मेड आवर फ्रेंडशिप इवन मोर स्ट्रॉंगर. तो एक प्रसंग होता. त्या प्रसंगातून आमची मैत्री अजून घट्ट बनली. आय कॅन नेवर फॉरगेट इट. ती मी विसरू शकत नाही.